तर सर्व लाडक्या बहिणींसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे ई-के-वाय-सी करायची आणि ज्यांचे के-वाय-सी चुकले फक्त त्यांनाच ऑप्शन मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी कशी करायची ते बघूया. तर ज्यांचे के-वाय-सी चुकले, ज्यांनी हो किंवा नाही जे प्रश्नाचे उत्तरं द्यायचे होते त्यामध्ये जर चुकीची माहिती टाकली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या इथं आधार कार्डचा क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर इथं दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि ही सगळी माहिती इथं वाचून मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकल्यानंतर प्रत्येक ऑप्शन तुम्हाला नाही म्हणून सिलेक्ट करायचे. जे प्रश्न विचारतील त्याच्यात नाही असं उत्तर द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरी वगैरे करतंय का असं असेल किंवा तुम्ही आयटी रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतात तर ह्या सर्व गोष्टी असतील तर त्याच्यासाठी नाही म्हणून तुम्हाला एक पर्याय येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याची डायरेक्ट ही लिंक आहे के-वाय-सी करायची. ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि के-वाय-सी फक्त ज्यांची चुकलेली आहे त्यांनाच ही करायची सुवर्ण संधी आलेली आहे आणि याची लास्ट डेट 31 मार्च 2026 असणार आहे. त्यामुळं सर्व्हर डाऊन वगैरे असेल किंवा ओटीपी जर आले नाही तर घाई गडबडीत कुणीही चुकीची के-वाय-सी करू नका. के-वाय-सी एकदाच व्यवस्थित तुम्ही करून घ्या, जेणेकरून परत तुम्हाला पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.